नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आज रामनवमी असल्यामुळे सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्व शेतकरी मित्रांनो रामकृष्ण हरी। चला तर मग आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। राज्यातील दुष्काळी स्थिती जाहीर केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त उर्वरित 75% कमी पाऊस झालेल्या 2021 महसूल मंडळामध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। या मंडळामध्ये दुष्काळग्रस्त देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू होणार आहे, असा निर्णय मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिमंडळ समिती 9 नोव्हेंबर बैठकीत घेण्यात आला। याबाबत शासन निर्णय महसूल व वन विभागाने आज त्याचबरोबर 10 नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे। केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे 40 तालुक्यातील दुष्काळ जाहीर करण्यात आले। मात्र राज्यातील उर्वरित तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पर्जन्यमानाची कमी लक्षात घेता सरासरी पर्जन्यमानाची 75% आणि 750 मिलीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, असा निकष लक्षात घेऊन 2021 महसूल मंडळामध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे। ही दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी, रोहिंग्या अंतर्गत आमाच्या निष्कर्ष, काही प्रमाणात स्थितीला आवश्यकता तिथे पाण्याचे पाणी पुरवठा, टँकर वापर, टंचाई आणि जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपावर वीज जोडणी खंडित न करणे सवलती 2021 महसूल मंडळात लागू करण्यात येणार आहे। दुष्काळ कालावधी संपूर्ण अभियोजित तातडीने करण्यात सर्व अधिकारी व समिती देण्यात आलेले आहे, तसेच शासन निर्णयात नमूद केले। इथेच व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।